महाराष्ट्र होमगार्ड भरती 2025 तर्फा नुकताच जे 9000 जागांसाठी जे याच्या अगोदर जे होमगार्डची भरती निघाली होती, जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये हे 2024 ला होमगार्डची भरती आली होती। 9000 जागांसाठी ती भरती आली होती आणि ते भरती आता झालेली आहे। आणि होमगार्ड भरती जे कोणकोणत्या जिल्ह्यांची झाली होती तर सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर। तर ह्या सर्व जिल्ह्यांची जे नुकताच होमगार्डची जी भरती आहे हे 9000 जागांसाठी झालेली आहे। आणि ह्या भरपूर म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर नवीन होमगार्डची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कधीपर्यंत येणार आहे। तर मेन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच सांगणार आहे। आणि होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता, उंची सुद्धा कमी लागते, वयोमर्यादा सुद्धा जास्त आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, कारण की या भरतीमध्ये पेपर नाही आहे, लेखी परीक्षा नाही आहे। आपलं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर होणार आहे। 1600 मीटर रनिंग आणि गोळा फेकवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये जे 1600 मीटर रनिंग साठी टाइम किती असणार आहे, गोळा फेकसाठी यामध्ये किती फेकावं लागणार आहे, जेणेकरून किती मार्क आपल्याला भेटणार आहे। तर मागच्या वर्षी ज्या मुलांनी चुका केल्या तर त्या चुका आपल्याला यावर्षी डबल करायची नाही आहे। तर नवीन होमगार्डची भरती कधी निघणार आहे, संपूर्ण माहिती होमगार्ड भरतीची सांगणार आहे। सिलेक्शन प्रोसेस काय आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे। ठीक आहे, तर पहा होमगार्डची भरती निघणार एक लक्षात ठेवा, होमगार्डची भरती चालूच राहते एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता हे जे जिल्हे आता मी तुम्हाला वाचून दाखवले तर ह्या जिल्ह्यांची जे भरती झालेली आहे आणि जे जिल्हे बाकी राहिले तर कोणकोणत्या जिल्ह्याची भरती अजून झाली नाही तर पहा सोलापूर जिल्ह्याची होमगार्डची भरती झाली नाही अजून, आणि त्याचबरोबर परभणी जिल्ह्याची सुद्धा होमगार्डची भरती झाली नाही अजून, आणि त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्याची सुद्धा होमगार्डची भरती झाली नाही आहे। तर हे 3 जिल्हे जे सुटलेले आहे, ह्या 3 जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघाली। ह्या बरोबर ह्या एवढ्या मोठ्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघाली, पण ह्या 3 होमगार्डची भरती निघाली ह्या 3 जिल्ह्यांची। तर ह्या 3 जिल्ह्यांची जी होमगार्डची भरती आहे, सोलापूर जिल्हा होमगार्डची भरती, त्याचबरोबर गोंदिया जिल्हा होमगार्डची भरती आणि परभणी जिल्हा होमगार्डची भरती ही कधीही निघू शकते। इथून पुढच्या महिन्यातही, मे महिन्यातही निघू शकते किंवा जून महिन्यामध्ये सुद्धा निघू शकते। तर कधीही हे जे होमगार्डची जी भरती निघणार आहे एक लक्षात ठेवा। तर तुम्हाला वेळोवेळी जे होमगार्ड भरतीचं जे ऑफिशियली वेबसाईट आहे तर त्यावर आपल्याला डेली चेक करत राहा तुम्ही। ठीक आहे, तर डेली चेक करत राहा तुम्ही हे कधी या ठिकाणी होमगार्डची भरती निघणार आहे एक लक्षात ठेवा। आता ह्या बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघणार आहे, सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर। तर याची सुद्धा व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला सांगणार आहे की हे भरती कधीपर्यंत निघणार आहे या जिल्ह्यांची। ठीक आहे, तर होमगार्ड भरतीची सर्वात अगोदर पात्रता मी तुम्हाला सांगून देतो। होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। होमगार्ड भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला जे एका दिवसाचा रोज भेटते तर 1200 रुपये रोज आहे होमगार्डला, 1200 रुपये प्लस आपल्याला रोज भेटते। तर आपण कोणत्या तरी कामाला जर गेलो तर 200-300 रुपये रोजासाठी दिवसभर काम करायला लागते, पण होमगार्डचा अशी ड्युटी आहे विद्यार्थी मित्रांनो, एका दिवसाचा जो रोज भेटते आपल्याला 1200 रुपये रोज भेटते आपल्याला होमगार्ड भरतीमध्ये, जे की सर्वात बेस्ट आहे। ठीक आहे, तर चांगली जे हे नोकरी आहे होमगार्डची एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि होमगार्ड भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते 20 ते 50 वर्षापर्यंत होमगार्ड भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते। कोणती कॅटेगरी असा, SC, ST, OBC, EWS, NT, VJ, ओपन, SBC, SCBC, SCBC, आणि या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी लागत नाही। तर हे ऑफलाईन भरती असते, सर्वात अगोदर आपला फॉर्म भरून घेतला जाते आणि त्यानंतर आपल्याला ऑफलाईन बोलावले जाते। तर अशी जे हे प्रोसेस आहे होमगार्डची। तर या होमगार्ड भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे, त्याचबरोबर आपलं जे सिलेक्शन आहे मैदानी चाचणीवर यामध्ये होते। ठीक आहे, तर होमगार्ड भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं यामध्ये काय सिलेक्शन जे होणार आहे हे ग्राउंडवर होणार आहे, फिजिकलवर आपलं यामध्ये सिलेक्शन होते। तर यामध्ये उंची किती लागते तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर लागते। कोणती कॅटेगरी असा,
SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे आणि छाती यामध्ये 76 सेंटीमीटर फुगून आपली 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि महिला उमेदवारांसाठी जे उंची लागते तर 150 सेंटीमीटर उंची महिला उमेदवारांसाठी लागते। खूप कमी उंची महिला उमेदवारांना लागते। ज्या पण महिला उमेदवारांची जी उंची 150 सेंटीमीटर आहे कोणती कॅटेगरी SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC या कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 150 सेंटीमीटर उंची महिला उमेदवारांसाठी यामध्ये लागते। होमगार्ड भरतीचं जे ग्राउंड आहे पुरुष उमेदवारांसाठी हे 30 मार्काचा ग्राउंड असते आणि महिला उमेदवारांसाठी 35 मार्काचा ग्राउंड असते आणि तुम्हाला बोनस मार्क्स सुद्धा भेटते। तुमचं NCC A सर्टिफिकेट B सर्टिफिकेट C सर्टिफिकेट झालं असेल तर याचे 4-5 मार्क बोनस, तुमचा ITI झाला असेल त्याचे बोनस मार्क, तुमचा तुम्ही या ठिकाणी वाहन चालक परवाना असेल तर त्याचे बोनस मार्क, हे सुद्धा मार्क आपल्याला यामध्ये भेटत असते। एक लक्षात ठेवा, तर ते सुद्धा पुढे सांगणार आहे। तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी जर पाहिलं आपण ग्राउंडचं तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे यामध्ये। तर तुम्ही जर 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी मारले तर 20 मार्क तुम्हाला आउट ऑफ भेटणार आहे। तुम्ही जर 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा आले तर तुम्हाला 18 मार्क भेटणार आहे। तुम्ही 1600 मीटर रनिंग 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंदापर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे। तुमचा जर रनिंगचा टाइम 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंडच्या अंदर आले तुम्हाला 14 मार्क यामध्ये भेटणार आहे। आणि तुम्ही जर समजा या ठिकाणी 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा पर्यंत आले तर 12 मार्क आपल्याला भेटणार आहे। 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त आणि त्याचबरोबर 6 मिनिट 50 सेकंडच्या अंदर आले 10 मार्क भेटणार आहे। तर स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे जसं आपला टायमिंग जास्त होणार तसे कमी मार्क भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जो इव्हेंट आहे तर महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी तुम्ही रनिंग मारली तुम्हाला 25 मार्क भेटते। त्याचबरोबर 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटाच्या अंदर तुम्ही आले 22 मार्क भेटते। 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंडच्या अंदर आले तर 18 मार्क भेटते। 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंदापर्यंत तुम्ही आले 14 मार्क भेटते। 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 10 मार्क भेटते। 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत आले 6 मार्क भेटते। तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आपल्याला यामध्ये 1600 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगमध्ये ग्राउंडमध्ये मार्क भेटते। गोळा फेकचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांना यामध्ये 8.50 मीटरपेक्षा जास्त जर फेकला 10 मार्क भेटते। 7.90 मीटर आणि 8 मिनिट 50 मीटरच्या अंदर तुम्ही फेकला तर 9 मार्क भेटते। 7.30 मीटर 6.7 मीटर ते 7.30 मीटरपर्यंत तुम्ही फेकला 7 मार्क भेटते। स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला। आणि महिला उमेदवारांना 6 मीटरपेक्षा जास्त जर फेकला तुम्हाला 10 मार्क भेटते। 5.50 मीटर किंवा त्याचबरोबर 6 मीटरपेक्षा कमी तर 8 मार्क भेटते। तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आपला यामध्ये मार्क भेटते। त्याचबरोबर तुम्ही ITI केला असेल तर 2 मार्क भेटते बोनस। खेळामध्ये तुमचा प्रावीण्य असेल, खेळाडू असेल याचे 2 मार्क भेटते। NCC झालं असेल तर त्याचे मार्क, त्याचबरोबर माजी सैनिक असाल तर बोनस मार्क्स भेटते यामध्ये। त्याचबरोबर जे तुम्ही जड वाहन चालक परवाना असेल तर सुद्धा आपल्याला मार्क भेटते। NCC झालं असेल तर याचे बोनस मार्क्स आपल्याला भेटते। ठीक आहे, तर अशी प्रोसेस आहे होमगार्ड भरतीची। आपला ग्राउंडवर सिलेक्शन होते। आता जे होमगार्डची भरती झाली 90,000 जागांसाठी तो जो कट ऑफ गेला होता तर 30 पैकी पुरुष उमेदवारांचा 30 पैकी 30, 30 पैकी 29, 28, 27 अशा प्रकारे कट ऑफ गेला होता। ठीक आहे, तर भरपूर विद्यार्थी थोड्या एक मार्कांनी त्या ठिकाणी कमी पडले। आता बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर हे भरती कधी निघणार आहे, तर मी तुम्हाला आता सांगून देतो ही भरती निघायला जवळपास 5-6 महिने टाइम आहे। हे बाकीचे जे जिल्हे आहे तर हे जे जेवढ्या जिल्ह्यांची 90,000 जागांसाठी भरती निघालेली आहे तर ह्या जिल्ह्यांची जी भरती इथून 6 महिन्यानंतर ज्या कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यांची भरती त्या ठिकाणी निघणार आहे। कारण की होमगार्डचे जे जवान आहे तर ते जे काही जे विद्यार्थी मिळून होमगार्डची ड्युटी सोडून जाते त्या जागा रिक्त राहते। होमगार्डमधून पोलीस भरतीमध्ये लागते त्या जागा रिक्त राहते। होमगार्डमधून जे कायचे SSC GD मध्ये म्हणा किंवा SSC MTS हवालदार दिल्ली पोलीस कोणत्या याच्या भरतीत लागले तर ते होमगार्डची भरती सोडून देते आणि त्या जागा रिक्त आणि काही जे होमगार्ड जे ते मृत पावते त्यांच्या सुद्धा जागा रिक्त राहते तर त्या त्यांना भरावच लागत असते। ठीक आहे, आणि काही स्वतःवरून सोडून देतो होमगार्डची भरती तर त्या जागा रिक्त असते आणि त्या वरच्यावर भरल्या जात असते। ठीक आहे, तर येणाऱ्या दिवसामध्ये नक्की भरती निघणार आहे। चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।